बातमी पुण्यातली आहे। पुण्यात सध्या एका नाट्यगृहावरून नाटकं सुरू आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह अजून अपूर्ण आहे, पण त्याचं श्रेय सत्ताधाऱ्यांना पदरात पडू नये म्हणून महायुतीच्या नेत्यांनी घाईघाईने उद्घाटन उरकलं। त्यामुळे नाट्यगृह सुरू होण्यापूर्वीच्या या राजकारणामुळे पुणेकरांचं मात्र चांगलंच मनोरंजन होत आहे। विश्वव्यापी जनगणा तुझ करुनी वंदना, गाता शाहिरी कवना करून मनरंजना। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या स्टेजवरच्या अण्णाभाऊ साठे यांच्याच कवितेच्या या ओळी। इथं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नाट्यगृह सुरू होतोय, पण त्याआधीच नाट्यगृहाबाहेर असं मनोरंजन सुरू झालं। महायुतीच्या नेत्यांनी नाट्यगृहाचं उद्घाटन उरकलं। विशेष म्हणजे नाट्यगृहाचं काम अजून अपूर्ण आहे। अगदी खुर्च्याही पूर्णपणे बसवण्यात आलेल्या नाहीत। सत्ताधाऱ्यांच्या आधी उद्घाटन करायचं म्हणून महायुतीच्या नेत्यांनी या उद्घाटनाचा घाट घातला होता। मात्र सत्ताधाऱ्यांनीही त्यांचा उद्घाटन कार्यक्रम रद्द केलाय। मग महायुतीच्या नेत्यांना वेगळ्या उद्घाटन कार्यक्रमाची एवढी घाई का हेच समजेना झालंय। सध्या पुण्यामध्ये जे चाललेलं आहे की प्रत्येक ठिकाणी जो कार्यक्रम होईल तो आम्हीच करू आणि आमच्याचकडनं होईल या पद्धतीने, आणि आम्ही म्हणू तोच कायदा आणि आम्ही म्हणू तेच तशीच महानगरपालिका चालणार, ही जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे त्या प्रवृत्तीला आज कुठेतरी आळा घालण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज घेतलेला आहे। विरोधकांची भूमिका आडमुठी वाटत असली तरी सत्ताधारी देखील काही साळसूद नाहीत। लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे कुठलाही विकास काम असो उद्घाटन आम्हीच करणार असा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावलाय। त्यामुळे श्रेयाच्या राजकारणाचा हा फड चांगलाच रंगलाय। विधानसभेच्या निवडणुका होऊन 4.25 वर्ष झाली। 4.25 वर्षामध्ये आमदारांनी मतदारसंघामध्ये काही केले नाही, ते त्यांना काही झाकता येई नाही। ते आघाडी आमच्या आघाडीने केले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेल्या कामावर फक्त रेगोट्या ओढायच्या, पिठावर रेगोट्या ओढतात ना, तसं श्रेय घेण्याचं त्यांचं काम आहे, ते होणार नाही। निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळ्या पक्षांची ही ड्रामेबाजी मतदारांना मुळीच नवी नाही। पण श्रेयाच्या या राजकारणात राजकीय पक्षांचं आणि त्यांच्या नेत्यांचं हसं होतंय हे मात्र नक्की। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।